तुमच्या हिमतीवर तुम्ही तुमचे पक्ष उभे केले पाहिजेत, तुम्ही तुमच्या हिमतीवर बाहेर पडलं पाहिजे की जर या निवडणुकीमध्ये मोहिते पाटील घराण्यातला उमेदवार जर नाही आला तर कदाचित एवढं जे वैभव आहे राजकीय क्षेत्रातलं ते कुठंतरी मागं पडेल, या राजकीय पटलावरून बाजूला जाईल. राजकारणातून असं कोणी संपून जात नाही, थांबलं म्हणून किंवा पडलं म्हणून. आत्ताची उमेदवारी मी माझ्यासाठी करतच नाही आहे, जनतेसाठी करतोय. जे काय पद्धतीचं राजकारण चाललेलं आहे महाराष्ट्रात ते अत्यंत चुकीचं आहे. हे महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे. आम्ही फक्त कामावर आणि विकास कामावरच बोलत राहू. मी उमेदवार नाहीत, इथला मतदारच उमेदवार आहे. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा. नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत जागर लोकशाहीचा हा आपण एक महाराष्ट्र दौरा करतो आहे आणि मी माढा लोकसभा मतदारसंघामध्ये आणि माझ्यासोबत माढा लोकसभा मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल न्यूजमध्ये. मी महाराष्ट्राच्या या राजकीय पटलावरती ज्यावेळेस लोकसभा निवडणूक जाहीर झाली तर सगळ्यांच्या उमेदवारी जाहीर झाल्या त्यावेळी फक्त एक बातमी होत होती, पण तुमच्या उमेदवारीची ब्रेकिंग न्यूज झाली होती. तर हे काय गणित होतं नेमकं? कारण भाजपकडून तुम्ही इच्छुक होता, अनेक महिने वर्ष तुम्ही तयारी पण करत होता, पण त्या ठिकाणी उमेदवारी तुम्हाला मिळाली नाही आणि तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाकडून आत्ता तुम्हाला अधिकृत उमेदवारी पण आहे. पण हा सस्पेन्स जो क्रिएट झाला होता, हा सस्पेन्सने अख्खा महाराष्ट्र हादरून सोडला होता. हे नेमकं काय गणित होतं? मी भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक होतो आणि गेले अनेक महिने वर्ष प्रयत्नही करत होतो, सगळ्यांमध्ये जाऊन काम करत होतो. भारतीय जनता पार्टीचं एक संघटन सरचिटणीस या नात्याने सोलापूर जिल्ह्यामध्ये गेले 4 वर्ष मी काम पाहिलं आणि कामाच्या जोरावरती पक्षाने जो प्रोटोकॉल घालून दिला आहे त्याच्यावरती मी उमेदवारी मागितली होती, परंतु माझ्या नशिबाने मिळाली नाही आणि मिळाली नाही. मी घरी बसायचं ठरवलं होतं, निवांत जी काही जबाबदारी येईल ती पार पाडायची. परंतु सोलापूर जिल्ह्यातील जनतेनं आणि माढा लोकसभा मतदारसंघातील जी जनता आहे यांनी आदरणीय माझे थोरले चुलते विजयसिंह मोहिते पाटील साहेबांना बसूच दिलं नाही. त्यांना येऊन भेटायला लागले, लोक समक्ष बोलायला लागले, फोनवर बोलायला लागले. माझे दुसरे चुलते बाळदादा यांना भेटायला लागले, मला भेटायला लागले आणि सगळ्यांनी सांगितले की आमच्या गावात पाठवा, लोकांची जनभावना काय आहे ते बघा. घरातल्या सगळ्यांच्या सांगण्यावरून मी माढा लोकसभा मतदारसंघातील मॅक्सिमम जेवढी गावं कवर करता येते तेवढी कवर केली. प्रत्येकाच्या भावना जाणून घेतल्या, मतं जाणून घेतली आणि त्यानंतर मग शेवटी 11 तारखेला मी साहेबांची भेट घेतली आणि माझा होकार सांगितला, कुटुंबाचा होकार सांगितला आणि मग 3-4 दिवसात सगळ्या घडामोडी झाल्या. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा योग आला. यासारखी मोठी संधी माझ्या आत्तापर्यंतच्या राजकीय करिअरमध्ये सगळ्यात मोठी संधी मिळाली आणि नशीब समजतो मी. सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे. ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662. म्हणजे गेल्या आपण जर आता ही तुमची उमेदवारी जाहीर झाली आहे, पण मला वैयक्तिक असं एक परसेप्शन माझ्या मनामध्ये क्रिएट झालं होतं की जर या निवडणुकीमध्ये मोहिते पाटील घराण्यातला उमेदवार जर नाही आला तर कदाचित एवढं जे वैभव आहे राजकीय क्षेत्रातलं ते कुठंतरी मागं पडेल, या राजकीय पटलावरून बाजूला जाईल. कारण राजकारणामध्ये असणं हे तुमचे जे पाठीराखे, तुम्ही जे आता उल्लेख केला की लोकांची जनभावना फार क्रिएट झाली होती आणि त्या जनभावनेचा आदर करून तुम्ही उमेदवारी स्वीकारली. तर असा कुठं एक विचार होता का? कारण मागच्या 10 वर्षातलं राजकारण आपण बघता
त्या दृष्टिकोनातून तुम्ही हा निर्णय घेतला? पहिली गोष्ट अशी आहे की राजकारणातून असं कोणी संपून जात नाही, थांबलं म्हणून किंवा पडलं म्हणून. आमचे आजोबा पडले होते मागं, त्यानंतर चुलते विजयसिंह मोहिते पाटील साहेब सुद्धा मतदारसंघ बदलल्यामुळं मंगळवेढ्यात जाऊन उभं राहिले, तिथं पडले होते. म्हणून आम्ही काय राजकारणात संपलो नाही. जी माणसं जनतेमध्ये राहतात, पद असो नसो, लोकांची सेवा करत राहतात, त्यांना असं प्रवाहात कायम राहावं वगैरे असं काही गोष्टी नसतात. आजची जी गोष्ट होती, आम्ही पवारसाहेबांची साथ एवढ्यासाठीच केली की जे राजकीय सुसंस्कृतपणा महाराष्ट्राचा बिघडलेला आहे आणि साहेबांनी ह्या राज्यासाठी आणि देशासाठी जो वेळ आणि त्यांचा विकास कामाचा हातभार लावलेला आहे, माणसं उभी केलेली आहेत, रोजगार उपलब्ध करून दिलेले आहेत आणि साहेब एकटे पडलेले होते. जनतेची पण इच्छा होती की साहेबांना या काळात सोलापूर जिल्ह्यातून कोणी साथ द्यावी तर ते आमच्या कुटुंबाने साथ द्यावी आणि धाडसाने द्यावी, म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. नाही तर मी मागाशीच सांगितलेलं, मी घरी बसायचं ठरवलं होतं निवांत, पदाला कुठले हापापले असं नाही. आणि आत्ताची उमेदवारी मी माझ्यासाठी करतच नाही आहे, जनतेसाठी करतोय. जनतेची इच्छा होती माढा लोकसभा मतदारसंघातली, सोलापूर जिल्ह्यातली, की आमच्या कुटुंबात कोणतर पुढं यावं, धाडस करावं आणि निर्णय घ्यावा. कारण का जनतेने भोगले गेल्या 10 वर्षात. आमच्या जिल्ह्यात एक सुसंस्कृतपणा होता. आमचे आजोबा होते, आजोबांच्या काळात आजोबा अनगरकर पाटील होते, सांगोल्यात आबासाहेब होते, पंढरपूरमध्ये परिचारक मालक होते. ही टीमवर्क होती त्या काळातली. इकडं करमाळ्यात रावसाहेब पाटील होते. या सगळ्या लोकांनी एक टीमवर्क करून या जिल्ह्याचा विकास केलेला होता. त्यांच्या पश्चात मग विजयदादा परिचारक मालक होते, आबासाहेब होते. ह्या तिघांनी या जिल्ह्याचा कारभार हाकला, एकत्रितरित्या हाकला. कामाची एक वेगळी पद्धत होती. मग इथलं सहकार स्ट्रॉंग होतं, इथलं समाजकारण स्ट्रॉंग होतं, राजकारण स्ट्रॉंग होतं. मधल्या काळात हे सगळं डिस्टर्ब झालं सोलापूर जिल्ह्यामध्ये. आता पुन्हा साहेबांच्या माध्यमातून ती घडी बसायला लागली आम्हाला असं दिसतंय. आणि नक्कीच साहेबांचा 84 वर्षाचा अनुभव जो आहे तो आम्हाला आज आमच्यासारख्या तरुणांना शिकायला मिळणार आहे. आणि त्याचा फायदा सोलापूर जिल्ह्याला, जशी जुनी टीमवर्कची कामाची पद्धत होती तशीच आम्ही आता टीमवर्क करू. ती चुणूक तुमच्या पक्षप्रवेशाच्या वेळीच कदाचित दिसली महाराष्ट्राला. तुम्ही जो डायलॉग मारला की एका रात्रीत आमदार केलं, एका रात्रीत घरी पाठवू, म्हणजे इतकं थेट आव्हान का आणि कसं काय? कसं आहे, माळशिरस तालुक्यातल्या जनतेनं त्या व्यक्तीला निवडून दिलेलं होतं आणि त्यांची उमेदवारी खरोखर रात्री आली आणि दुसऱ्या दिवशी फॉर्म भरला आणि कामाला कार्यकर्त्यांनी सुरुवात केली. कार्यकर्त्यांना उमेदवारसुद्धा माहीत नव्हते आणि त्यांना काय खासदारकीची उमेदवारी मिळाली म्हणून कृतज्ञ मेळावा घेतला. कुठल्या कार्यकर्त्याला आमच्या तालुक्याची तर संस्कृती नाही किंवा किंबहुना सोलापूर जिल्ह्याची संस्कृती नाही आहे की स्टेजवरनं तुला एवढं केलं, मी तुझ्यासाठी एवढं हे केलं आणि तू असं केलं पाहिजे, ही कार्यकर्त्याला बोलायची भाषा नाही आहे. एक सुसंस्कृतपणे कितीही कार्यकर्त्यांनी चुकीचं वागलं तर आम्ही त्यांना बंद खोलीत घेऊन व्यवस्थित सांगतो की ही पद्धत चुकीची आहे, आरे तुरेवर सार्वजनिकरित्या बोललं जात नाही. त्या भाषेत त्या माणसाला उत्तर दिलं गेलं पाहिजे. कारण का आमच्या जनतेने एका रात्रीतच आमदार केला होता, म्हणून त्या स्टाईलमध्येच मी उत्तर दिलं. त्याच्यानंतर मी माझी पातळी कधी सोडली नाही. कारण का आमच्या घराण्यात किंवा महाराष्ट्रात एकेरीवर जाऊन बोलायचा विषय कधी येत नाही. महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती होणार नाही. परंतु ज्या त्यावेळेस काहीतर गोष्टी करायला लागतात, पेंच द्यायला लागतो, ते मी पेंच दिला. त्यानंतर मी एकही दिवस कुठल्या उमेदवारावर टीका केलेली नाही. जे बोलतो ते कामकाजावरच बोलतो, त्यांच्या चुकल्या काय कामकाजात आणि आम्ही काय पुढं करणार आहे, विकास कामं काय करणार आहे, एवढंच बोलतो मी. अतिशय योग्य मुद्द्यावर आपण आलेला आहेत की मला त्याच विषयी तुम्हाला विचारायचं आहे. माढा लोकसभा ज्यावेळेस डोळ्यासमोर येतो त्यावेळेस हा शेतीप्रधान सगळा मतदारसंघ आहे. या ठिकाणी रोजगाराच्या संदर्भामध्ये MIDCचा विषय असेल किंवा शेतीपूरक जर व्यवसाय आले, उद्योग आले तर शेतीलाही चांगले दिवस येतील असा एक लोकांचा कल आहे. आम्ही माढा मतदारसंघामध्ये बऱ्याच ठिकाणी फिरलो आहे, लोकांशी बोललो आहे. त्यावेळेस त्यांच्याकडून असा फीडबॅक येतो की येणारा जो आमचा खासदार आहे त्याने आम्हाला शेतीपूरक उद्योगधंद्याकडं जास्त लक्ष द्यावं, इथं उद्योग आणावेत,
जेणेकरून शेतीला चांगले दिवस येतील. पाण्याचा प्रश्न जो त्याचं क्रेडिट घेण्याचाही विषय सध्या राजकीय मुद्दा बनलेला आहे, त्याविषयी मला तुम्हाला विचारायचं आहे. पण सुरुवातीला या प्रश्नाकडं तुम्हाला घेऊन येतो की हे पुढचं जे विजन आहे तुमचं या संदर्भातलं ते काय असणार? मी सुद्धा एका सहकारी संघाचा चेअरमन आहे, दूध संघाचा, आणि या माध्यमातून मी भारतभर विविध प्रदर्शनं पाहत फिरतो. गेल्या वर्षी मी अहमदाबादला गेलो होतो. तिथं खाद्य खुराक म्हणून एक प्रदर्शन पाहिलं होतं. अगदी 5 लाखापासून करोडो रुपयाच्या मशिनरीज मी तिथं पाहिल्या आणि तिथून एक नवीन गोष्ट शिकायला मिळाली मला. तेव्हापासून मी ठरवले, म्हणजे डिसेंबर महिन्यात पाहिलं मी, 4 महिने झाले आता त्याला. डिसेंबर महिन्यात ते प्रदर्शन पाहिलं आणि आता माझ्या डोक्यात एक कल्पना आलेली की आमचा जो हा मतदारसंघ आहे, किंबहुना सोलापूर जिल्हा आहे, पूर्ण शेतीप्रधान आहे आणि या ठिकाणी जे सगळ्यांचा ओढा ऊसाच्या बाजूने आहे आणि इतर पिकांचा आहे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं जात नाही किंवा त्याच्यापासून उपपदार्थ बनवले पाहिजेत यावर कॉन्सन्ट्रेट केलं जात नाही. आणि तिथं जे मी मशिनरी पाहिल्या त्या मशिनरींचं जर दरवर्षी असे जिथं देशभरात एक्झिबिशन्स भरवले जातात, या मतदारसंघातली जर हुशार, ज्यांची करायची धाडस असलेली तरुण मुलं आहेत, महिला आहेत, बचत गट आहेत, यांना जर प्रदर्शन दाखवून आले तर नक्कीच ते उद्योजक म्हणून तयार होऊ शकतात, उभा राहू शकतील. मग यांच्यासाठी सुरुवातीच्या बेसिसला मोठी MIDC तर काय लगेच होत नाही, त्याला मोठं ॲक्विजिशन आलं, हे आलं. निदान मिनी MIDCs प्रत्येक तालुक्यामध्ये उभा राहू शकतात आणि केंद्र शासनाच्या ज्या फूड मिनिस्ट्रीच्या ज्या स्कीम्स आहेत, प्रोडक्ट्स बनवणे, त्याच्यासाठी लागणारी मशिनरी, साहित्य सबसिडी देणं, हे प्रदर्शनात घेऊन जाणे, त्यांना ट्रेनिंग देणे, ट्रेनिंग देऊन पुन्हा फायनान्स, प्रोजेक्ट्स, कन्सल्टन्सी देणे आणि त्यांचा उद्योग कसा उभा राहील या बाबतीतलं सगळं प्रक्रिया करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या बिझनेस मॅनेजमेंट कॉलेज आहे त्या कॉलेजच्या माध्यमातून ह्या गोष्टी करायच्या ठरवलेल्या आहेत आणि पुढच्या वर्षीपासून आम्ही ते राबवायला सुरू करणार आहे. दरवर्षी एक ठराविक मुलं प्रत्येक तालुक्यातून घेऊन जायची, त्यांना दाखवायचं. निदान दरवर्षी 1000 मुलं नेली तर त्यातली किमान 10 मुलं तरी उद्योजक बनतील, असं माझं स्वतःचा कॉन्फिडन्स आहे. जास्त झाली तर चांगलंच आहे, मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल, इथल्या पिकांना इथंच बाय प्रॉडक्ट म्हणून निर्मिती होईल आणि त्याचं व्हॅल्यू वाढेल त्याचं, आणि व्हॅल्यू वाढल्यामुळे इथंच रोजगार मिळेल आणि शेतकऱ्याला चांगला दाम मिळेल त्या माध्यमातून. या भागातला पाण्याचा प्रश्न मोठा आहे. सांगोला असेल, माढा तालुक्यातला काय ड्राय भाग आहे, करमाळा तालुक्यातसुद्धा जवळजवळ 40% भाग ड्राय आहे. इकडं मान खाटवला तर पूर्णच ड्राय आहे. आज एवढी वाईट परिस्थिती आहे की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर टँकरची मागणी आहे, तिथं टँकर्स चालू आहेत. म्हणजे तुम्ही बघू शकत नाही अशी परिस्थिती मान खाटवा तालुक्यात आहे. फलटणचा सुद्धा काय भाग आहे. इथले जे पाण्याचे प्रश्न आहेत ते कृष्णा भीमा स्थिरीकरण त्याच योजनेतून, प्रश्नाकडे मी येणार होतो की कृष्णा भीमा जी स्थिरीकरण योजना आहे त्या संदर्भात राजकीय श्रेय घेण्याची लढाई सध्या सुरू आहे. नेमकं काय प्रकरण आहे ते? आमचं म्हणणं आहे ज्याला श्रेय घ्यायचं ती घ्या, त्यात आडकाठी आणू नका. त्याचं नाव बदल, त्यात काय तर चेंज कर. जे विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी स्वप्न बघितलं, जी योजना आहे मूळ, त्यात बदल न करता पाणी आणून द्या इथं. त्याचं आम्हाला क्रेडिट मिळते म्हणून त्याला काय तर फाटे फोडत बसायचे, नवीन नाव देत बसायचं, प्रोजेक्टला डिले करत बसायचं. असं न करता कुणाचं नाव द्यायचं आहे ते द्या त्या प्रोजेक्टला, कोणाला क्रेडिट घ्यायचं आहे त्याने क्रेडिट घ्या. खरं इथल्या जवळजवळ टोटल 6 जिल्हे आणि 31 तालुके महाराष्ट्रातले त्यामध्ये कव्हर होणार आहेत. इथल्या जनतेलाही पाणी मिळू द्या ना आणि त्यांचं जीवनमान उंचवू द्या. म्हणजे नुसतं शेतकऱ्याचं उंचवणार नाही, शेतमजुराचं पण उंचवणार आहे, कष्ट करणाऱ्या माणसाचं उंचवणार आहे, नोकरीला जाणाऱ्या माणसाचं जीवन उंचवणार आहे. इथली कशाला जातील पुण्या मुंबईला नोकऱ्या करायला किंवा बेंगलोरला? इथल्या इथं करतील सगळेजण काय उद्योग व्यवसाय करायचा आहे ते. त्या दृष्टिकोनातून बोटं घालणाऱ्या लोकांनी विचार करावा ह्याच्यावरती. कारण का आमच्याकडे कसं आहे, विद्यमान जे आहेत ते सगळ्या जनतेला सांगतात मी 1 लाख कोटी आणले वर्षाला, तासाला 1000 कोटी आणले. मी आताच गावात लोकांना विचारलं तुमच्या गावात, कारण 838 आमचे गाव आहेत माढा लोकसभा मतदारसंघातले, पण त्या हिशोबाने 1000 कोटी प्रत्येक गावाला निधी यायला पाहिजे होता. काय दिसतच नाही कुठे गेला निधी तो सगळा. भविष्यात अजून एक गोष्ट सांगायची की आमचं पंढरपूर मोठं तीर्थक्षेत्र आहे आणि आज सगळे हायवेज जे नॅशनल हायवेज आहेत ते पंढरपूरवरनं गेलेले आहेत आणि हा एक गोल्डन चान्स सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून आहे
की मग हा रत्नागिरी नागपूर हायवे, इथून मधून नगर हायवे, जत नगर हायवे, पुण्यावरून येणारा पंढरपूर मार्गे हैदराबादला जाणारा हायवे, हे जे हायवेज आहेत इथं ड्रायपोर्ट मोठ्या प्रमाणावर निर्माण होऊ शकतं. आणि ड्रायपोर्टच्या माध्यमातून, रेल्वेच्या माध्यमातून, सांगोल्यातून, पंढरपूरमधून, करमाळा तालुक्यातून आणि माळशिरस तालुक्यात आता मागणी आहे लोणंद पंढरपूर रेल्वे व्हावी. ह्या जर सगळे प्रोजेक्ट्स झाले, ड्रायपोर्टच्या माध्यमातून अख्ख्या जिल्ह्याचा माल तिथं आला आणि तो माल अख्ख्या देशभर गेला रेल्वेच्या माध्यमातून, तर नक्कीच एक मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊ शकतो. सध्या जी राजकीय प्रचाराची पातळी खाली जाते महाराष्ट्रामध्ये, हा तुमच्या मतदारसंघाशी निगडीत प्रश्न नाही, परंतु राजकीय संस्कृतीचा मुद्दा तुम्ही अगदी सुरुवातीलाच उल्लेख केला. तुम्ही तरुण पिढीचे उमेदवार आहे आणि ही राजकीय पातळी जी खाली जाते, फोडाफोडी, जोडाजोडी, तर याच्याकडं तुम्ही म्हणजे उद्वेगानं तुम्ही त्याचा उल्लेख केलाच, परंतु काय एक दिशा किंवा म्हणा किंवा एक संदेश म्हणा काय देऊ पाहता? मी भारतीय जनता पार्टीत असताना सुद्धा उघड सगळ्या चॅनल्सना बाईट दिलेले की जे काय पद्धतीचं राजकारण चाललेलं आहे महाराष्ट्रात ते अत्यंत चुकीचं आहे. हे महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे. अहो, तुम्ही घर मालकालाच त्याचं घर नाही म्हणायला लागलाय, घराच्या बाहेर व्हा, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे. तुमच्या हिमतीवर तुम्ही तुमचे पक्ष उभे केले पाहिजेत, तुम्ही तुमच्या हिमतीवर बाहेर पडलं पाहिजे आणि जनतेच्या दरबारात गेलं पाहिजे आणि मग तुमचं क्वालिटी काय आहे, तुम्ही काय कामं केलीत ह्याच्यावर मतं मागून तुम्ही जनतेच्या समोर आलं पाहिजे आणि सरकार चालवलं पाहिजे. घरं फोडून कोणाची होत नसते, ही चुकीची पद्धत आहे अत्यंत. आणि प्रचार करत असताना पातळी सोडली नाही पाहिजे. कुठल्याही पक्षाचे लोकप्रतिनिधी असू द्यात किंवा प्रवक्ते असू द्यात, त्यांनी पातळी नाही सोडली पाहिजे. तुम्ही त्याच्या कामकाजावर टीका करा. अलीकडे काय झाले, वैयक्तिक पातळीवर उतरण्याची जी पद्धत आपल्या इथं पडत चाललेली अत्यंत चुकीची आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि आम्ही वैयक्तिक पातळीवर कोणाच्या जाणार नाही. आमच्यावर किती वैयक्तिक पातळीवर जाऊ द्या, तशी सुरुवात पण केलेली आहे आणि आम्हाला ती खात्री पण आहे येणाऱ्या 14-15 दिवसात हे अजून खालच्या पातळीला जाणार आहेत. परंतु आमच्याकडून एक सुद्धा अपशब्द निघणार नाही. आम्ही फक्त कामावर आणि विकास कामावर बोलत राहू. विजयाची खात्री किती आहे? विजयाची खात्री मला 100% आहे. कारण का माझी उमेदवारी मोहिते पाटील म्हणून नाही आहे. लोकांनी पवारसाहेबांकडे मागणी केली, लोकांनी विजयसिंह मोहिते पाटलांकडे मागणी केली म्हणून मी उमेदवार आहे. मी इच्छुक होतो, ती भाजपची मिळाली नाही, तिथंच माझा विषय संपला होता. तिथून लोकांनी डोक्यावर उचलून घेतलेला आहे मला. मी उमेदवार नाहीत, इथला मतदारच उमेदवार आहे. म्हणजे आता मी फक्त एक फेस आहे सगळ्यांसमोर. म्हणजे आता लोकांनी ठरवायचे तुम्हाला विजय करून द्यायचे, लोकच ठरवणार आहेत आणि ते दिसून येईल तुम्हाला की मी 100% या भागातनं निवडून येणार आहे. एवढी मला 100% खात्री आहे, तो कॉन्फिडन्स आहे. कारण का मला ज्या गावात जाईल तिथं दम देत होती लोक, तरुण पिढी. दम म्हणजे प्रेमाचं अधिकारवाणीनं अधिकारवाणीनं सांगायचे की तुमच्या कुटुंबातलं तुम्ही कोणी उभा राहा किंवा तुम्हीच उभा राहा, तर पुढच्या वेळेस आमच्या गावात यायचं. आम्हाला गरज आहे तुमची, तो आम्हाला दिसतंय तुमच्या माध्यमातून आमचा विकास होऊ शकतो. ह्या अधिकारवाणीनं मुलं बोललेली आहेत, वयस्कर माणसं बोललेली आहेत गावोगावी गेल्यावर. आणि हे पाहिल्यानंतरच डिलेचं कारणच ते होतं. दादांनी सांगितलं खात्री करून घे तू बाबा, प्रत्येक तालुक्यात जाऊन खात्री करून घे. आणि ती 100% खात्री झाल्यानंतरच मग मी पवारसाहेबांना होकार दिला आणि उभा राहिलेला आहे. तुम्ही आता प्रचारामध्ये सगळीकडे फिरताय, कितीचा लीड मिळेल असं तुम्हाला वाटतं? मी आज सांगू शकणार नाही, ॲडव्हान्समध्ये मी कधी सांगत नाही. मतदान झाले की मी तुम्हाला संध्याकाळी सांगू शकतो मी लीड काय देऊ शकतो. धन्यवाद. हे येतो धैर्यशील मोहिते पाटील, माढा लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आहेत अधिकृत. त्यांना विश्वास आहे, आत्मविश्वास आहे आणि या माढा मतदारसंघाचं चित्र बदलण्यासाठी प्रयत्न करण्याचा तो शब्द, तो विश्वास ते इथल्या मतदारांना देत आहेत. कॅमेरामॅन रोहित वनकट्टेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, माढा.